एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो गाईज, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि माझं नाव आहे साजिरी ठाकूर आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. तर मी आणि माझी बहीण आम्ही घरगुती पद्धतीने मोमोज बनवणार आहोत आणि तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवणार आहोत. तर चला बघूया. काहीच व्हेजिटेबल्स चॉप करून ठेवलेले आहेत आणि दीदी मला सांग व्हेजिटेबल्स. हे आपण अर्धा वाटी बारीक किसलेलं कोबी घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक किसून घेतलेलं गाजर आणि हे आपलं अद्रक आणि लसूण हे सुद्धा आपण बारीक किसून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर बारीक चिरलेली डोबे मिरची आहे आणि चवीनुसार मीठ, काळी मिरी पावडर आणि हा आपण सोया सॉस घेणार आहोत. चिंगचा सोया सॉस घेणार आहोत 1 चमचा. आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपण ह्याच्यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण मैद्याच्या पिठाचा मऊसर असा गोळा तयार करून घेतलेला आहे. तर आपण हे आता 3 टोमॅटो चटणीसाठी शिजवून घेतलेले आहेत. त्याच्यासोबत आपण 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं आणि तिखट मिरच्या 3 ते 4 हे सगळं मिश्रण आपण शिजवून घेतलेलं आहे. आणि या टोमॅटोच्या साला काढून आपण हे टोमॅटो आता मिक्सरमध्ये टाकायचं आहे. आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. तर तुम्हाला जे मगाशी मी दाखवलेले पदार्थ आहेत ते मी आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत. त्याचबरोबर आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ही काळी मिरी पावडर आहे ही सुद्धा आपण ह्याच्यात चवीप्रमाणे टाकायची आहे. साधारणतः 1 टीस्पून छोटा चमचा असतो ना त्याच्या. तर आता आपण ही चटणी मिक्सरला पिसून घेतलेली आहे. अशा प्रकारे आपली ही लाल चटणी तयार झालेली आहे. दीदी, आपण याच्या पुढे काय करणार आहोत? या कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला लसूण घ्यायचं आहे. लसणाने टेस्ट खूप चांगली येते आणि त्याच्याबरोबर हे किसलेलं जे आलं आहे ते टाकायचं आहे. आता ह्याचा उग्रपणा जाईपर्यंत ह्याला आपण परतून घ्यायचं. आता आपण ह्याच्यामध्ये हा किसलेला कोबी टाकायचा आहे. त्याचबरोबर हा चॉप केलेला आपण बारीक चॉप केलेला शिमला मिरची टाकायचा आहे. हे बारीक किसलेलं गाजर आहे ते सुद्धा ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि ह्या तिन्ही भाज्या व्यवस्थित शिजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये या सगळ्या भाज्या शिजलेल्या आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि हे सगळं परतून घ्यायचं व्यवस्थित. कमीत कमी 3 ते 4 मिनिटं हे व्यवस्थित परतून घ्यायचं. सगळ्या भाज्या आपण किसलेल्या आहेत बारीक, त्याच्यामुळे शिजायला काही जास्त टाइम नाही लागणार. आता आपण ह्याच्यामध्ये ही काळी मिरी पावडर आहे ती आपण चवीनुसार टाकायची आहे. आणि हे आपलं मीठ आहे हे मीठ सुद्धा आपण चवीनुसारच टाकायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण हा थोडा सोया सॉस टाकायचा आहे. तर आता हे आपण मिश्रण जे बनवलेलं आहे भाज्यांचं ते थोडं थंड होण्यासाठी आपण हे बाजूला ठेवणार आहोत. तर आता आपण मगाशी जे पीठ मळून ठेवलं होतं
ते मऊ झालेलं आहे आणि आता आपण ह्या पिठाच्या बारीक बारीक गोळ्या करून घेतल्या आहेत आणि ह्याच्या आता आपण चपात्या लाटायच्या आहेत बारीक बारीक. तर आपण आता साधारणतः ह्या आकाराची चपाती बनवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये चम्मचभर असं मिश्रण टाकायचं. मिश्रण भरभरून टाकायचं याच्यामध्ये आणि हा असा कडेने घेऊन हे बघा. आता आपण हे असं करून ह्याचं टोकाला टोक जुळवून ह्या प्रकारचे आपण मोमोज बनवलेले आहेत. तुम्ही अशा प्रकारे मोमोज बनवू शकता किंवा अशा प्रकारे पण मोमोज बनवू शकता. आता आपण हे सगळे जे मोमोज आहेत बनवलेले ते आपण 10 ते 12 मिनिटासाठी स्टीमरमध्ये स्टीम करण्यासाठी ठेवूयात. तर आता आपण ह्या जाळीदार भांड्याला आतून तेल लावून घेतलेले आहे कारण मोमोज चिकटू नये म्हणून. आता आपण हे सगळे जे मोमोज बनवलेले आहेत ते आपण आता या भांड्यामध्ये ठेवून घेऊयात. आता आपण ह्या भांड्यामध्ये आपण सगळे मोमोज ठेवलेले आहेत आणि अगदी सुटसुटीत ठेवायचे कारण ते शिजल्यावरती फुगते. त्यामुळे आता 10 ते 12 मिनटं आपण हे मोमोज स्टीम करायला ठेवूयात. व्यवस्थित जाळीच्या आकाराचा असा टोप घ्यायचा आणि त्याच्या आतमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्याच्यावर ही जाळीचं भांडं ठेवून ते आपण आता हे 10 ते 12 मिनटासाठी शिजवायला ठेवूयात. तर आता 10 ते 12 मिनिटानंतर आपण हे मोमोज चेक करूया. आपल्या हाताला चिकटत नाहीत म्हणजे हे मोमोज व्यवस्थित शिजलेले आहेत. तर आता आपण हे मोमोज भांड्यातून काढून घेऊया आणि सर्व करूया. तर आता आपले मोमोज तयार झालेले आहेत आणि आपण आता हे चटणीसोबत सर्व केलेले आहेत. चला तर मग आता आपण साजिरीला टेस्टिंगसाठी देऊयात. साजिरी, हे टेस्ट कर आणि सांग कसे आहेत ते. एक नंबर. थँक्यू. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा.